नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लटकला, 2.5 महिने उलटूनही शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम। शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, 2.5 महिने गेले परंतु अजूनही या शेतकरी बांधवांच्या अकाउंटला खात्यामध्ये नमो किसानच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झालेले नाहीत। मित्रांनो, अखेर हे 2,000 रुपये कधी जमा होणार आहेत, जर होत असतील तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, होणार आहेत की नाही हाही प्रश्न मोठा उपस्थित होत आहे। त्यामुळे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। कोणत्या कारणामुळे हे पैसे अडकलेले आहेत तेही आपण संपूर्ण माहिती समजून घेऊयात। फक्त मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज पाहायला मिळणार आहेत। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। PM किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान जमा झाल्यानंतर साधारणपणे 1 ते 2 आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणे अपेक्षित होते। मात्र आता 2.5 महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत। या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून योजना बंद होणार की काय अशा अफवाही पसरू लागल्या आहेत। मित्रांनो, हप्ता लांबणीवर पडण्यामागे अनेक तांत्रिक कारण आणि राजकीय कारणे सांगितले जात आहेत। कृषी विभागाने निधी मंजुरीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे, मात्र अर्थ विभागाकडून अद्याप त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही। त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या विधानामुळे अर्थ विभागाचे कामकाज काहीसे थंडावले आहे। सध्या या विभागाचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला जाण्याची शक्यता असून या प्रशासकीय बदलांचा परिणाम निधी वितरणावर झाला आहे। मित्रांनो, राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने आचारसंहितेचाही काही प्रमाणात परिणाम प्रक्रियेवर होत असल्याचे दिसत आहे। 5 जानेवारीला होणारे मतदान 7 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे। त्यामुळे सरकारी पातळीवर हप्ता वितरणाचा निर्णय लांबणीवर पडला आहे। शेतकऱ्यांमध्ये अशी ही शंका आहे की सरकार जाणीवपूर्वक हा हप्ता देण्यास विलंब करत आहे, मात्र सरकारने अधिकृतरित्या योजना बंद झाल्याचे कोणतेही विधान केलेले नाही। सध्याच्या परिस्थितीत असाही तर्क लावला जात आहे की आता झालेला विलंब भरून काढण्यासाठी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसानचे पैसे एकत्र करून शेतकऱ्यांना देऊ शकते। काही सूत्रांनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता PM किसानच्या हप्त्यासोबत जोडून दिला जाण्याची शक्यता आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही। 2023 पासून सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हप्ता जमा व्हावा अशी मागणी होत आहे।